9 वाजता जर मला नाश्ता तयार असेल, डबा तयार असेल तर आय लव्ह यू. संध्याकाळी आल्यावर जर अजून स्वयंपाक झाला नाही म्हणले तर आय हेट यू. आपलं जमणार नाही, असं नाही चालणार. काय झालं होतं नक्की? संवाद आहे का घरांमध्ये? रेकॉर्डिंग झालं, तुम्हाला आश्चर्य वाटेल. एका कुटुंबात दिवसभरात किती बोलणं घडत असेल तुमचा अंदाज आहे? दिवस किती वेळाचा आहे? 12 तासांचा म्हणूया आपण. सगळं घरातल्या लोकांचं बोलणं काउंट केलं तर ते 8 मिनिटं भरते. घर आहे का ऑफिस आहे? ऑफिसात सुद्धा जास्त बोलतात, घरात बोलत नाही. मग हा जो संवाद आहे एकमेकांशी असलेला, अपेक्षांबद्दलचा सुद्धा. आता मध्यंतरी एक गृहस्थ श्रीमंत आहेत, पुण्यात मला भेटले. चौकशी केली, सर कुठे राहताय? म्हणले कोथरूडला राहतोय, पण एकटाच राहतोय. मग बाकी सगळे सिंहगड रोडला राहतात. म्हणजे मुलांनी तिकडे फ्लॅट घेतलाय, त्याला पैसे पाहिजे होते फ्लॅटसाठी, माझ्याकडे पैसे पण होते. फक्त त्यांनी आईला सांगितलं की असं असं पप्पांना सांग, पैसे पाहिजे, कमी पडत आहेत पैसे. मग म्हटलं तुम्ही काय म्हणला? मी म्हणलो त्यांनी मला मागायचे, तुला का मागितले? तू काय वकील आहे का त्याचे? त्यांनी डायरेक्ट मला का म्हणत नाही? तू अरे म्हणू द्या ना, ॲक्सेप्ट करा की. सकारात्मक होण्यापेक्षा मला आता सांगा वाटायला लागले, स्वीकारात्मक व्हा. स्वीकारात्मक व्हा. आहे बाबा बुजरा आहे, त्याला वाटतंय आईच्या थ्रू आला तरी ती काय आपलीच बायको आहे ना, सांगणार काय फरक काय पडतो? पण नाही. मग त्यांनी लोन घेतलं, सेपरेट राहायला गेला. जाताना म्हणलाच नाही पप्पा तुम्ही पण चला. पप्पा राहिले जागेवरच. आता पप्पांना नातूची आठवण येते. किती छोट्या गोष्टीत बघा तुम्ही. आता ह्याला आड काय येते हो? ह्याला आड येतोय अहंकार. पहिलं कोणी म्हणायचं, पहले आप करके इसमें नवाब की गाडी तो निकल जाएगी, पुरं जीवन निघून जाते असं. आता नवरा बायकोतला संवाद, पिता पुत्रातला संवाद, काय प्रॉब्लेम आहे? बरं भांडण मी म्हणतो झालं असं कटकटी, काय बिघडलं? इथं बसलेल्या हॉलमध्ये कोण असते जोडी सांगा मला. एकटा आला असलं तरी सांगा, दोघं आले असले तरी सांगा. आजपर्यंत आम्ही कधीच भांडलो नाही असं कोण आहे? हात वर कराल का जर? आपण वर बोलवून परत एकदा बुके देऊ. आहे कोणी असं? असूच शकत नाही, असूच शकत नाही. फक्त माझं म्हणणं एवढंच आहे, भांडणाला एक्सपायरी डेट ठेवा आणि ती सेम डे. 6-6 महिने बोलत नाहीत. मला एक सांगा, 22 ऑक्टोबर 2023 हा दिवस तुमच्या माझ्या जीवनात पुन्हा आहे का हो? कधीच नाही, कधीच नाही. पुढच्या जन्मात सुद्धा नाही, कारण 2023 पुन्हा नाहीच आहे. मग छोट्या कारणासाठी अख्खा दिवस खराब करायचा उपयोग काय? आणि गोष्टी किरकोळ असतात. दूध उतू गेलेलं असते, औषध एक्सपायर झालेलं असतं, काहीतरी विसरलेलं असतं, कंटाळा आल्यामुळे स्वयंपाक केलेला नसतो, वगैरे वगैरे. आपण त्यांच्याशी ट्युनिंग, रेडिओचं स्टेशन कसं लागतं, ट्रान्झिस्टर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपण ट्यून करत करत फिरवतो का नाही, तसं घरातल्यांशी ट्यून करा. ते मेड फॉर इच अदर, लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या वगैरे. कोण गेले बघायला स्वर्ग? आणि गेलेलं सांगायला आलं नाही. आपण जाऊ चौकशी करावं तर माघार यायची सोय नाही. फायदा काय मला सांगतोय? म्हणजे काय तर आत्ता असलेल्या परिस्थितीत मला जमवून घेणं, काहीतरी सिनेमा बघायचा आणि ते डोक्यात घेऊन बसायचं, त्याच्यापेक्षा हीच आपली माधुरी दीक्षित. काय फरक काय पडला ते? तिने म्हणायचं हाच तू माझा अनिल कपूर, काय जे असेल ते. म्हणजे लक्ष पण तसं नाहीत म्हणत हो. अक्षरशः तुम्हाला सांगू का, मला कधी कधी मी असा विचार करतो की नवरा, म्हणजे आता ते सांगतायत की पूर्वी घटस्फोटाचं प्रमाण परदेशात जास्त होतं, आत्ता आपल्याकडे वाढू लागले. तर मी खरं सांगतो तुम्हाला, मला कधी कधी असं वाटतं की मनातले विचार जर कपाळावर दिसले असते ना तर अजून वाढले असते. दिसायची सोय नाही. आत काय चाललंय ते सेपरेट भेटा तुम्ही, काय होतं ते बघा. असं आहे. म्हणजे कित्येक पुरुषांना लग्नाला 20-20 वर्ष होऊन गेलेत, पण त्यांना आजही वाटतंय आपली चॉईस चुकली. काय बरेच सांगून आले, जवळपास पोतभर पोहे खाल्ले आणि शेवटी हिला वय म्हटलं बघा. आणि सगळ्यात मोठी चूक आयुष्यातली ही झाली बघा. काय ह्याला अर्थ आहे का? असा विचार धरला तर कसे सुखी होणार तुम्ही? बरं तिला म्हणावं तर ती तशीच म्हणते, पोरांच्या तोंडाकडे बघून थांबली. काय काय करायचं काय नाही. म्हणजे सांगायचा हेतू लक्षात घ्या. अशी हे जी परिस्थिती आहे ना, ही नाही आणली पाहिजे तुम्ही. अजिबात येता कामा नये. हयात असेपर्यंत, जीवात जीव असेपर्यंत मी सुखच देणार अशी प्रतिज्ञाच करूया आज. फक्त मी सुख देणार, मी फक्त आनंदच देणार. आणि तुम्हाला सांगू का, जन्माचा हेतूच तो आहे. सद्गुरू म्हणतात आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठी आपला जन्म आहे. कशाकरता लादायचं? बघा ना, 2 जीव एकत्र येतात अशी कल्पना करू आपण. 2 व्यक्ती एकत्र येतात, नव्हे 2 फॅमिलीज एकत्र येतात, 2 परिवार एकत्र येतात. मग नवरा बायकोमध्ये बुद्धी वेगळी, परिस्थिती वेगळी, शिक्षण वेगळं, संस्कार वेगळे, सगळं वेगळं, आणि राहायचं मात्र एका छताखाली. काय पर्याय? पर्याय एकच आहे, तो म्हणजे कॉम्प्रोमाइज, ॲक्सेप्टन्स. आहे तसं स्वीकारणं.
हे म्हणत राहणं छान. आणि व्यक्त व्हा. बोलताना कसे व्यक्त होतात? चिडले तरच बोलतात. आणि काही लोक इतक्या गप्प बसतात की 8-8 दिवस गप्पच बसलेले असतात. म्हणजे बायकोनी ओळखायचं की हे नक्की काय झालं आहे. आणि कोविडपासून तर हसायचीच बंद झाले. आपल्या बायकोकडे बघून हसायला काय प्रॉब्लेम आहे, पण ते सुद्धा हसत नाही. कपड्याला इस्त्री तशी चेहऱ्याला सुद्धा सगळ्यांनी इस्त्री करून ठेवली, अजिबात नाही. काही काही चेहरे बघितले होते असं वाटतं हे हमास आणि इस्रायलचं ह्यांनाच दिले मिटवायला. इतकं टेन्शन. तुम्हाला काय सांगायचं आहे राव, तुम्हाला बोलायला बरं वाटतंय, हसत राहा, आनंदी राहा. तुम्हाला हसला ना तुम्ही सतत, हार्ट अटॅकसुद्धा येणार नाही. 2 गुपितं सांगतो तुम्हाला. टाळ्या वाजवणे. दिवसाला 200 वाट टाळ्या वाजल्या की अटॅक येत नाही, म्हणून भाषणात टाळ्या वाजवायला सांगितलं संतांनी. त्याचं कारण ते टाळी वाजल्यावर ॲक्युपंक्चर काय म्हणतात ना, त्या सायन्सनी अटॅक येत नाही. आणि हसत राहिल्यावर अटॅक. 50पर्यंत हसायचं नाही, मग हसायला बागेत जायचं. याला काय अर्थ आहे का? आणि ते तसलं खोटं हसायचं. तर मला त्यांनी बोलवलं, मला त्यांच्याकडे बघूनच हसायला यायला लागलं. काय मला तोंडात दात नाही राहिला ना, हा 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 काय त्याला, ते बघूनच हसू येत. काय हसणं खरं. स्माईल आहे ना, ही आंतरराष्ट्रीय भाषा आहे. असं ते एअर इंडियाचा महाराजा नाही का, तसं स्माईल जगात सगळे लोक सारखेच हसतात, आनंद झाल्यावरच हसतात. आणि म्हणून ज्या घरात हसणं आहे, आनंद आहे, त्याच घरात गोविंद आहे. वेगळं काय असतं? बरोबर ना? तुम्ही मला सांगा, देवळात जातो आपण, काय देवाची खुशाली विचारायला जातो? आपली लिस्ट घेऊनच गेलो असतो आपण. आपली जी यादी तयार असती मोठी, हे कर ते कर ते कर. आता फक्त एवढाच बदल करा, देव कोणत्याही देवाचं नाव घ्या, जे मागायचं ते सर्वांसाठी मागा. एवढा मोठा बदल करा सर्वांसाठी. कारण देवाच्या रूलमध्ये बसत नाही. मानवी कोर्ट वेगळं आहे आणि देवाचं कोर्ट वेगळं आहे. त्याला निसर्ग नियम म्हणतात. ह्या 2 कोर्टात फरक आहे. मानवी कोर्टात वकील देऊन सुटता येतं, मग भारी देऊ, मग तज्ज्ञ देऊ, किती का फी घेईना, हे सगळं मानवी कोर्टात. हिथं मुळात फी स्वीकारलीच जात नाही. त्यामुळं शिक्षा पक्की, बक्षीससुद्धा पक्क. काही कारण कसं 21 मोदक ठेवा, 21,000 ठेवा, मग खरं पुण्य काय? म्हणजे मी मगाशी लायब्ररी बघितल्या, म्हणलं हे खरं पुण्य आहे. मुलं शिकली पाहिजेत, मोठी झाली पाहिजेत. एक कलेक्टरचा सत्कार झाला होता आणि त्यांनी सांगितलं की माझ्या समाजात माझी परिस्थिती नसल्यामुळं परीक्षा देत असताना कोणीतरी मदत करावी असं वाटायचं. काही झालं नाही मदत. तर तो शिवाजीनगरला उतरायचा एस टी स्टँडवर, 2 रुपयाचं वर्तमानपत्र घेऊन टाकायचं आणि त्याच्यावर झोपायचं. रात्री लॉजला पैसे नाहीत. आणि सकाळी विद्यापीठाच्या लायब्ररीत जाऊन अभ्यास, आणि तिथंच गुपचूप बाथरूममध्ये पटपट कशी तरी आंघोळ, मिनी आंघोळ, आणि परत येऊन लायब्ररीत बसायचं. आता कलेक्टर झाल्यावर अख्खा समाज जमवून सत्कार वित्कार. आता एकदा झाल्यावर काय, कामाचा माणूस आहे. पण ते नंतर झालं. आणि त्याच गावात मंदिराचा कळस चढवण्यासाठी ज्या वेळेला वर्गणी कलेक्शन झाली, ती 3 कोटी रुपये झाली. खरं पुण्य कळलेलं नाही. खरं पुण्य कर्मवीर भाऊराव पाटील हे मी देव म्हणेल त्यांना, ते खरा देव. आणि मी कशाला म्हणायला पाहिजे? गाडगे महाराज चंद्रभागेच्या तीरावर कीर्तन करत होते आणि अण्णा तिथं आले होते, कर्मवीर अण्णा. त्यावेळेला गाडगे महाराजांनी समोरच्यांना विचारलं की आला का जाऊन दर्शन घेऊन देवळात? म्हणले हो आलो. काय केलं तिथं? काय नाही म्हणले. आंघोळ कोणी घातली देवाला? म्हणले आम्हीच घातली, म्हणजे पुजाऱ्यांनी घातली. वस्त्र त्यांनीच नेसवली, गंध त्यांनीच लावला, नैवेद्य त्यांनीच दाखवला. खाल्ला कोणी? खाल्ला ह्यांनी. सगळं केलं आमच्याच बाजूनी केलं. तर त्यावेळेला गाडगे बाबांनी विचारलं तुम्हाला जिवंत देव बघायचा आहे का? हे बघा, हे जिवंत देव आहे. म्हणजे तुमची माझी लेकरं शिकावी म्हणून 2 रुपये 5 रुपये 1 रुपया गोळा करतोय आणि शिक्षण संस्था उभ्या करतोय. हे खरं पुण्य आहे. हे खरं पुण्य आहे, लक्षात घ्या. आपल्याला पाप पुण्य नीट कळलंच नाही. चतुर्थी धरली, उपवास धरला, अनवाणी चाललं, म्हणजे देहाला जितका त्रास देऊ तितका आम्हाला वाटतं आम्ही देव पावला, जवळ आलो देवाच्या. काही पडलं नाही. विश्वाचा चालक आहे तो, तुम्ही काय देणार त्याला? ती म्हणे बघा, देवीचंच घेऊन देवी द्यायचं. तसं आहे ते. नारळ त्याचा, हार त्याचा, सगळी फुलं त्याची, अख्खं सगळं त्याचं आहे. मी एक किस्सा वाचला होता, देव 2दा हसतो म्हणून. कधी हसतो देव? प्रॉपर्टीच्या वाटण्या चालल्या असतात तेव्हा देव हसतो. का भांडताय? देवाचं म्हणणं काय आहे? अख्ख्या जगाचा 7/12 माझ्या नावावर आहे. कराड नगरपालिकेत नोंद केली कशासाठी? व्यवहारासाठी. मानवी कोर्टात, कायद्यात, न्यायमंडळात, व्यवहारात कळावं म्हणून हा उतारा तुमच्या नावाचा, प्रॉपर्टी कार्ड. पण अख्ख्या जगाचं प्रॉपर्टी कार्ड माझ्या नावावर आहे. तुम्ही का भांडतान? का फाटे हाकता विनाकारण? आणि 2-4 फुटासाठी कोर्ट कचेऱ्या करतात, जिरवीन, मोठा वकील देईन, अमुक खरीन. कशासाठी हे चालेल? तेव्हा एकदा देव हसतो. आणि दुसऱ्यांदा देव कधी हसतो? डॉक्टर ज्या वेळेला टेबलावर घेतो पेशंटला, म्हणतो मी ह्याला बरंच करीन,
त्यावेळी तो म्हणतो तू तुझं काम कर, पुढचं मी बघतो. 2 रिझर्व्ह राईट तुम्ही असतं ना, कंपनी रिझर्व्ह ठेवते टेंडर स्वीकारण्याचा अधिकार, एक्झॅक्टली तसं ते घडतंय. आणि म्हणून काय केलं पाहिजे तर अपेक्षा कमी करा, मुलांना तुम्ही सपोर्ट करा. मी साधं उदाहरण तुम्हाला देतो. अगदी गौतम बुद्धांनी त्यांच्या वडिलांनी, म्हणजे राजपुत्र आहे ना गौतम बुद्ध, त्यांच्या वडिलांनी अशी व्यवस्था केली होती की माझ्या मुलाला, कारण ती काहीतरी कोणी भविष्यवाणी केली होती की हा पुढे असा होईल, म्हणजे संन्यासी होईल वगैरे, गुरु होईल. त्यामुळे त्यांनी अशी व्यवस्था केली होती की ह्याला काहीच दुःख नाही दिसलं पाहिजे. आणि शेवटी तरुणपणी काहीतरी बाहेर अंत्ययात्रा दिसली आणि गौतम बुद्धांनी विचारलं हे काय चाललंय, तर ते म्हणले मयत झाले. म्हणजे काय झालं, तर ते सगळे पुढची स्टोरी सांगितल्यावर जीवनाचा फोलपणा कळला आणि ते ह्या मार्गाने गेले. मी कधी कधी असा विचार करतो की गौतम बुद्धाचे वडील ठरवून त्यांना काही घडवू शकले नाहीत जे त्यांना अपेक्षित होतं की ह्यांनी राज्य चालावं. आपण कोण आहे, वी आर सपोर्टर्स. आपण त्यांना फक्त आधार द्यायचा आहे, आपण त्यांना विश्वास द्यायचा आहे, आपण त्यांची तरतूद करायची, एवढंच आपण करणार आहे. मोदींचे भाऊ प्राईम मिनिस्टर आहेत का, असेही प्रश्न विचारतो व्यवहारातले. कलाम साहेबांचे भाऊ राष्ट्रपती झाले का, सचिनचा भाऊ क्रिकेटर झाला का, नाही. वेगळं म्हणजे मी त्यांना कमी लेखत नाही, एव्हरीबडी इज युनिक, प्रत्येकजण वेगळा हे पहिलं लक्षात ठेवा आणि त्याला सपोर्ट करा. हे सगळ्यात महत्त्वाचं. मुलांच्या आपली स्वप्न त्यांच्यावर लादायची नाहीत आणि मुलांशी संवाद आहे. असं सायन्स सांगतंय 5 वर्षापर्यंत लाड करावा, 5 ते 15 शिस्त लावावी, 15 ते 25 फ्रेंडली वागावं आणि नंतर पूर्ण स्वातंत्र्य द्यावं. फ्रेंड नाही झालं तरी फ्रेंडली तर वागता येईल, मित्रासारखं वागावं. म्हणतात ना पायातली वाहन बसायला लागल्यावर तो आपला मित्र झाला, कुठलंही वाहन घेऊन पळते मागं, असं होता कामा नाही, लक्षात घ्या. त्यामुळे मुलांच्या बाबतीत, पती पत्नीच्या बाबतीत सुद्धा, म्हणजे स्त्रियांची सुद्धा जबाबदारी, मी असं फक्त पुरुषांसाठी बोलत नाही. काय कोविड आहे, व्यवसायातले चढ उतार आहेत, नोकरी जाणं आहे, अशा वेळेला तुम्ही ज्या लग्नात अनाभाका घेतल्या होत्या, दुःखात 7 दिन सुखात 7 दिन, त्या कळल्या नाही संस्कृतमध्ये असल्यामुळे. ते भटजी काय म्हणतोय आपल्या काही लक्षात आलं नाही आणि आपलं त्याच्याकडे लक्ष नव्हतं. आपण अंतरपटात तिथं टाचा उचलून पलीकडे बघत होतो की हिला बघून 1.5 महिना झाला, आता कशी दिसते बघूया एकदा परत. म्हणजे सांगण्याचा हेतू काय लक्षात घ्या तुम्ही, की जी वचनं, जे प्रॉमिसेस आपण लग्नात देतो, घास भरवताना व्हिडिओ काढतात, बरं काढतात कशासाठी, असं आयुष्यभर राहा, असं घडत नाही ना. कारण शहाणपणाचा अभाव हे त्यातलं मुख्य कारण आहे. आणि म्हणून पहिल्यांदा इगो घालवा. आणि इगो घालवायचा म्हणजे कोण असतो आपण, खरं सांगायचं म्हणजे जरी परमेश्वराचे आपण रूप असलो तरी आपल्याला 80-90 वर्षाचं काय 100 वर्षाचं ॲग्रीमेंट, आणि ते पण 1 साइडेड आहे, त्याच्या हातात आहे किती दिवस चालवायचं. म्हणून संत सांगतात ना श्वास मोजून दिले, एक्झॅक्टली तसं आहे. म्हणून आपण हे करत असताना काय केलं पाहिजे तर आपला अहंकार चेपला पाहिजे आणि समोरच्याचा जपला पाहिजे. आत्ता जर मी पुरुषांना इथं हात वर करायला लावला की खरंच आपलं घरात चुकलं असलं आणि तुम्ही कर्त्याच्या भूमिकेत आहात, तर चुकल्यावर कुटुंबातल्या सदस्याला, म्हणजे पत्नीला, मुलांना, कुणालाही, किती लोकांची तयारी सॉरी म्हणायची. एकच हात वर झाला, एक हात एवढ्या हॉलमध्ये, आत्ता दुसरा, आता कॉपी होत राहील. पहिल्या क्षणाला हात वर होतो, काय त्यात कौतुक करणं जमत नाही, क्षमा मागणं जमत नाही, चुकलंय म्हणणं जमत नाही, मिऱ्या वाटेल. आता घरात मिक्सर आहे, ग्राइंडर आहे, मिऱ्या कशाला वाटेल. पण हा मोठा सगळ्यात प्रॉब्लेम आहे. दुसरा प्रॉब्लेम आहे चार्ज सोडण्याचा. म्हणजे आता जास्ती मला पेन्शनरच्या गटाकडे निघालेले लोक दिसत आहेत. चार्ज सोडायला शिका. बघा तुम्ही शाळेत ज्यावेळेस पोराला आई घेऊन जाते त्यावेळेस ते पोरगं तिथं बोट सोडत नाही, तेच बसायची तयारीच नसते शाळेत, बळे बसवावं लागतं. आणि ते पोरगं ज्यावेळेस मोठं होतं आणि नवीन मॅडम घरात आणतं त्यावेळेला आई त्याचं बोट सोडायला तयार होत नाही. बदलला, बैल झाला, पहिला तांब्या भरून घेत नव्हता, आता तिला नाश्ता मागतोय, तिलाच जेवायला मागतोय. तरुण आहे, आकर्षण आहे, असणारच की, त्यात काय वाद. नॅचरल आहे हे, स्वीकारायला शिका. ICU मध्ये ॲडमिट केलं तरी चाव्यांचा जुडगा कमरेलाच. ते डॉक्टर सांगतात गार पडले, आता हे बाजूला काढा, ICU मध्ये नकोय. सांगण्याचा हेतू लक्षात घ्या तुम्ही. आपल्याला जसं ऑफिसमध्ये बदल्या झाल्यावर चार्ज हँडओव्हर करतात ना, बरोबर ना, हँडओव्हर करतात एकमेकाला. म्हणजे आता तुमच्या नगरपालिकेचं मला कौतुक वाटलं, 3 वर्ष स्वच्छता पारितोषिक मिळालं आहे, सलग 3 वर्ष. टाळ्या वाजवूया त्यांच्यासाठी. आणि वसुंधरा अभियानाचा तो पण पुरस्कार, स्वच्छ. आता जसं शहर स्वच्छ तशी मनं स्वच्छ झाली पाहिजे, आत बाहेर निर्मळ झालं पाहिजे. आपण आत एक बाहेर एक. सगळ्यात प्रॉब्लेम काय झाला तुम्हाला सांगतो मी. संत ज्यावेळेला एखादे विधान करतात त्यावेळेला विज्ञान ते तपासून बघतं की हे सगळं बरोबर आहे का. विज्ञानाला काय लागतं, पुरावा लागतो, बरोबर. आत्ता अब्जावधी पेशींचं आपलं शरीर बनलेलं आहे,
आणि ज्यावेळेला संत म्हणतात की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, भेदाभेद करू नका, जातीवर्ण धर्मावर्ण उच्च नीच श्रेष्ठ कनिष्ठ असलं काही करत बसू नका, ही संतांची शिकवण आहे. ते म्हणतात सगळं जगत विष्णुमय आणि सगळे विष्णूचेच अवतार आहोत आपण, ही संतांची अपेक्षा आहे. आणि विज्ञानाला काय वाटतं, हे असं कसं काय म्हणतात, सगळे तर वेगळे आहेत. मग विज्ञान शोधतंय की आता तुकाराम महाराजांचा 350 वर्षापूर्वीचा डायग्नोसिस काय आहे बघा. ते म्हणतायत खवळलिया कामक्रोधी अंगी भरती आदिव्याधी. आपल्यातले विकार खवळले की आदिव्याधी म्हणजे व्याधी म्हणजे शारीरिक रोग आणि आधी म्हणजे मानसिक रोग बळावतात, असं तुकाराम महाराज म्हणून गेले. आता विज्ञान ते शोधतंय की हे काय असं का म्हणाले ते. तर आत्ता ह्या सायकोसोमॅटिक डिसिजेसमध्ये मनोकायिक आजारांमध्ये त्यांच्या असं लक्षात आलं की अब्जावधी पेशींचं संघटन म्हणजे शरीर आहे. आणि तुमच्या माझ्या सगळ्यांच्या शरीरात समान पेशी आहेत, तांबड्या पेशी पांढऱ्या पेशी सगळं सेम आहे. म्हणून ते म्हणाले आपण परमेश्वराची लेकर आहोत. म्हणून ते म्हणतायत ब्रह्मांडी ते पिंडी असं ते म्हणतायत. तर विज्ञान असं शोधायला लागलं की नक्की काय घडतंय. कारण त्यांना कळे ना कॅन्सर का होतोय माणसाला, हार्ट अटॅक का येतोय, नक्की काय घडतंय. वास्तविक हार्ट तर फार दणकट आहे, अतिशय बळकट आहे आपला हार्ट. म्हणजे हार्टचे स्नायू इतके मजबूत आहेत की जितके आपल्या पिंडरीचे सुद्धा नाही आहेत, इतके कडक आहेत. मग हे होतंय काय नक्की. तर त्यांच्या असं लक्षात आलं की जर आपण परमेश्वराची लेकरं आहोत असं संत म्हणतायत तर आणि आपल्या पेशींचे सगळे गुणधर्म समान आहेत, तर आपण ज्या वेळेला एकमेकाचा द्वेष करतोय, हेवा करतो, मत्सर करतो, त्यावेळेला आतल्या पेशींचा गोंधळ उडतो. आणि आता पूर्वी ते म्हणायचे ब्रेनमध्ये मन आहे, आता ते म्हणतात अख्खं सगळ्या पेशींमध्ये मन आहे, सिद्ध झालं आता ते. आणि त्यांना असं लक्षात आलं की पेशी ज्या वेळेला दुसऱ्या व्यक्तीचा म्हणजे आपण ज्यावेळेला दुसऱ्या व्यक्तीचा द्वेष करतोय, हा पुढे गेला, मी जास्त करतोय, 2 नंबरवाला आहे, अमकं आहे, काय काय जे आपण म्हणत बसतो, तर आपल्या पेशी आतमध्ये गडबडतात. हे काय चाललंय नक्की. कारण त्यांचा मूळ स्वभाव जो आहे तो ईश्वराचा स्वभाव आहे. प्रेमळ असणं, स्नेह असणं, एकमेकात आपुलकी असणं, जिव्हाळा असणं, हा बेसिक स्वभाव आहे. आणि त्यांची गडबड अशी होती की हे नक्की काय चाललंय. आणि मग इतर पेशींचा त्यांचा द्वेष करता करता त्यांची हॅबिट अशी तयार होती की ते आत एकमेकाचा द्वेष करायला लागतात आणि त्याच्यातून आजार उद्भवत आहेत. बघा हे सायन्सला आता मान्य झाले. हे सगळं ते शोध घेत आहेत की नक्की काय घडत आहेत. म्हणून कुणाचाही द्वेष न करणं, कोणाचाही मत्सर न करणं, हेवा, दुसऱ्याच्या आनंदात आनंद वाटणं, बस तुम्ही संतच झाला. आपली आपण परीक्षा घ्यायची. गोंदवलेकर महाराजांना एकदा एका साधकाने विचारलं होतं, माझी प्रगती झाली कसं ओळखू. म्हणले मंडळीला विचारायचं. परमार्थातली प्रगती विचारायची कुणाला, मंडळीला. म्हणले का. मग बाहेर तुम्ही चांगलंच वागणार, इलाजच नाही. नगरपालिकेत गेल्यावर गप्पच बसावं लागते की त्याला काय इलाज आहे. घरात गप्प बसता काही महत्त्वाचं आहे. मग हे आपल्या आपल्यात एकमेकात तपासून बघणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. म्हणून अपेक्षा धरू नका, अहंकारी अजिबात होऊ नका. अहंकारासाठी मला नेहमी सूर्यनारायणाचं उदाहरण द्यावं वाटतं. सगळ्या त्रैलोक्याला प्रकाश देण्याची ताकद आहे आणि देतोय. मग मी सहज बसल्या बसल्या MSCBची ह्यांची तुलना करत होतो सूर्याची. कधी लाईट बिल आलेलं नाही, कधी मी प्रकाश देतोय म्हणून म्हणा असं म्हटलेलं नाही, कुठं पाटी लावायला लावली नाही. बँक लगेच लावायला लागते, हायपोथिकेटेड टू बँक ऑफ अमुक अमुक, तुमच्या लोनने आम्ही घर बांधलेलं आहे. तिथं तसलं काही नाही. माझ्या सौजन्याने सुद्धा म्हणू नका, प्रकाश देण्याचं काम चालूच आहे सतत. आणि मग ते कुणामुळे चाललंय, ते तर मुळात परमेश्वरामुळे चाललंय. संत म्हणतायत वेदासी बोलणे तुझ्या सत्ते, सूर्यासी चालणे तुझ्या सत्ते, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा स्वामी, म्हणून मी शरण आलो. मी शरण का आलो देवाला, सगळं त्याच्यामुळे चाललंय. मग तिथे जसा गर्व नाही, आपल्याला कशाला पाहिजे गर्व, कसला गर्व. आता मला जर VT स्टेशनवर उभा केलं, कोण ओळखेल का. आणि मी म्हणायचं मी ना, तुम्हाला माहिती का कराडला माझं व्याख्यान झालं, कसलं काय, किती आले किती गेले त्याचं काय विचार केलं. लक्षात घ्या तुम्ही कोण आपण कोण आहोत. काय काय लोक तर फोनवर म्हणतात कळलं नाही का कोण आहे. आता कसं काय, कसं काय कळणार कोण बोलतोय ते, काय ओळखायला काय साधन काय मला सांगत. आणि म्हणून अहंकार नको, अपेक्षांचं ओझं नको. मी आणि माझं हेच खरं ओझं आहे. अत्रेंची एक कविता आहे, त्यात ते म्हणतात की बाहेर मोठा महाल आहे पण आत चिंतेचा हमाल आहे. ही फॅक्ट आहे, ही वस्तुस्थिती आहे. चिंताग्रस्त झालो आपण आणि चिंतेने रोग निर्माण होत आहेत. म्हणून चिंतन हा चिंतामणी आहे, चिंतन हा कल्पवृक्ष आहे, चिंतन ही कामधेनू आहे. चिंतन सुधारलं की तुमचं लाईफ सुधारलं, अख्खं लाईफ सुधारलं. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणून चिंतनावर लक्ष ठेवा, आग्रही राहू नका. आग्रह सगळ्यात दुष्टग्रह आहे. मी म्हणतो असंच झालं पाहिजे, मी म्हणतो असंच झालं पाहिजे. आता सुद्धा बघा ना किती पक्ष झाले, कळणच काय. त्या चांदणी चौकातल्या रिंग रोडसारखं झाले.
आपल्याला वाटतं हे मुंबईत चाललं, ते जातं इकडे भोगावलं. का घोळ झाला, कळलंच काय की कोण म्हणजे शेवटच्या मुलाखतीत विचारायचं तुम्ही कुठे आहात आत्ता, अशी परिस्थिती आता. 2 तासापूर्वी कुठे होता मला नाही माहिती, पण आत्ता तुम्ही कुठे आहात, ही परिस्थिती आज निर्माण झाली सर. मग आता ह्याचासुद्धा मूळ कशात आहे, आपल्या थॉटमध्ये. आपण निवडणुकीची प्रक्रिया अशी झाली पाहिजे की तिथं पैसे नाही लागले पाहिजेत, अति खर्च नाही लागला पाहिजे, म्हणजे सगळं व्यवस्थित होईल. त्याचं सायकल आहे ना, ते त्याचं मूळ तिथं आहेच. म्हणून सद्गुरू नेहमी म्हणायचे ध्वनी प्रदूषण, अन्न प्रदूषण, हवा प्रदूषण सगळ्यावर मार्ग आहेत, पण खरं त्या सगळ्यांच्या मुळाशी विचार प्रदूषण आहे, थॉट पोल्युशन आहे. माणसं नीट विचारच करत नाही. म्हणून विचार आपले सगळ्यांच्या प्रति बदलायचे आहेत आणि त्याची सुरुवात फॅमिलीपासून करायची. एक इंग्लिश फिलॉसॉफर म्हणतोय, ॲज यू अल्टर युअर थॉट्स टुवर्ड्स थिंग्स अँड अदर पीपल, द थिंग्स दॅट अदर पीपल विल अल्टर टुवर्ड्स यू. द डिव्हिनिटी दॅट शेप्स युअर एंड्स इज इन युअर ओन सेल्फ. ऑल दॅट यू अचीव्ह इज द डायरेक्ट रिझल्ट ऑफ युअर ओन थॉट्स. तुमच्या विचारांचा परिणाम म्हणजे आपलं जीवन आहे. आत्तापर्यंत आपण काय विचार केले असं जीवन आपलं आहे. आत्ता काय करतो ह्याच्यावर आपलं पुढचं भवितव्य आहे. म्हणून मुलांना मोठे विचार करायला शिकवा, मोठी स्वप्न बघायला शिकवा आणि तुम्ही सुद्धा मोठी स्वप्न बघा, मोठे विचार करा. तुम्हाला माहिती आहे माणसाचं वय किती असतं, आता सध्या हे चाललंय सध्या, म्हणजे एक निष्कर्ष असा आला आहे की तुम्ही म्हणजे बायोलॉजिकल नाही म्हणत मी, शरीराचं वय वाढत राहणार नो डाऊट, ते काय आपल्या हातातली गोष्ट नाही, पण तुमचं वय किती असं म्हणल्यावर तुम्ही समजता तेवढंच तुमचं वय आहे. म्हणजे काय, तर एखादा 30शीत स्वतःला म्हातारा समजत असेल तर तो म्हाताराच आहे, आणि एखादा 80शीत स्वतःला तरुण समजत असेल तर तोही तरुणच आहे. तुमची हे काय, आणि त्याला पुरावा काय दिलाय त्यांनी की यू बिकम प्रिसाइजली लाईक दॅट विच यू इमॅजिन हॅबिच्युअली युअर सेल्फ टू बी. तुम्ही तुमच्या मनात जी तुमची प्रतिमा आहे तशीच तुम्ही बनता, वेगळं काही करता येत नाही. आणि ते पुढे जाऊन म्हणतायत की नो बडी कॅन गो एनी हायर दॅन ही थिंक्स. माणूस त्याच्या विचाराच्या पुढे जाऊच शकत नाही, जाऊच शकत नाही. म्हणून नर्चर युअर माइंड विथ ग्रेट थॉट्स असं म्हणलंय. मोठ्या विचारांनी मन भरून आणि भारून टाकायचं, सगळं चित्र बदलेल, सगळं चित्र बदलेल. आपल्याला संस्कारच असा केला की मोठा विचारच करायचा नाही. आता बघा, चहावाल्याचा मुलगा प्राईम मिनिस्टर आहे म्हणतात आता, बरोबर आहे. आता आपल्याला हिस्ट्री माहीत नाही, पण ऐकलंय ते मी सांगतो मला. म्हणजे कुठं गेलं ही परिस्थिती. अब्दुल कलाम साहेब, नावाड्याचा मुलगा राष्ट्रपती पदापर्यंत, म्हणजे परिस्थितीचा काय संबंध आहे का? परिस्थितीचा विचार न करता मनस्थिती बदलल्यावर परिस्थिती समोरची आपोआप बदलते. जसं फिल्म बदलली की पडद्यावरचं चित्र बदलतं, रीळ बदलल्यावर, तशी परिस्थिती आहे. तुम्ही हे फिल्म बदला, समोरचं चित्र बदलेल, विचारांची फिल्म. आणि स्वतःला अंडर एस्टिमेट करायचं नाही. हेल्थ एकदम छान आहे. अहो, घरी जेवायला बोलवायचं असलं तरी कसे बोलवतात माहिती आहे का? या ना गरीबाकडे जेवायला. काय करणार तर चांगलं सगळं, अलंकार हॉटेलपेक्षा भारी, पण म्हणताना काय म्हणणार, या ना गरीबाकडे जेवायला. असं का? वचने किम दारिद्र्यता. बोलण्यात दारिद्र्य नको, विचार करण्यात दारिद्र्य नको. म्हणून हे सगळं जे आहे ना, हे तुमच्या विचारावर सगळं अवलंबून आहे, हे पहिलं लक्षात घ्या. अविश्वास हा एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे. जे जॉब करतायत आता कॉर्पोरेट लाईफमध्ये काय चाललं आहे सध्या, बघताना मुलगी सुंदर पाहिजे म्हणायचं, आणि सुंदर मुलगी जॉब करायला लागल्यावर विश्वास मात्र राहील. हे संघर्ष कसा चालणार? हा मोठा प्रॉब्लेम निर्माण झाला आहे. विश्वासाने संसार चालतो, अविश्वासाने संसाराला तडे जातात. त्यामुळे विश्वास, आपलं बॉन्डिंगच इतकं पक्क ठेवा की काय घडलंच नाही पाहिजे, चुकीची विचार करण्याची सवयच नाही झाली पाहिजे, कुठे लक्षच गेलं नाही पाहिजे. पुण्यात एक मुलगा शिकत होता, बाहेरगावचा आहे, त्या गावाचं नाव मी सांगत नाही, पण पुण्यापासून 200 किलोमीटर आहे. त्याला मित्रांनी आग्रह केला की आज आपली पार्टी आहे, तुला घ्यावं लागेल काहीतरी. काय घ्यावं लागेल आता मी सांगायची गरज नाही. असं काही कुणी ताकाचा आणि लस्सीचा आग्रह करत नसतं, बरोबर आहे. मग त्या मुलाचं वाक्य मला फार आवडलं. एक पोरगा त्याला काय म्हणला, तुझं घर इथनं 200 किलोमीटर आहे, कोण बघायला येते का इथं, तू काय करतोय ते घे ना, सगळ्याचं कशाला मन मोडतो. हे भारी, फार मन मोडणं बिडणं ते संस्कार असतात भारी ते. तर तो पोरगा जे म्हणला ते वाक्य ऐकण्यासारखं आहे. तो काय म्हणला माहिती आहे का, घेतली असते रे, पण घरच्यांनी विश्वास ठेवलाय ना. बघा, म्हणजे त्याला त्या विश्वासाला तडा जाऊ द्यायचा नाही. त्यामुळं संसारात सुद्धा पती पत्नीमध्ये, घरातल्या सगळ्यांच्यामध्ये एकमेकांबद्दल विश्वास असणं फार महत्त्वाचं आहे. आणखी संसारातल्या आपल्या कुटुंबातला मोठा शत्रू म्हणजे गैरसमज. सहज आपण गैरसमज करून घेतो आणि तो गैरसमज काढायला दुसऱ्याची अपॉइंटमेंट करतो. ही आणखीन गंमत आहे. आता त्याला आपलं बघवतं आहे का नाही ही शंका पुन्हा. त्यामुळं गैरसमज झाला तर स्वतःच बोला. आता एक उदाहरण देतो तुम्हाला. एक जणाची ऑफिसमध्ये भांडणं झाली बॉस बरोबर, फार जोरात झाली अगदी.
त्यामुळे त्या मनस्थितीत तो घरी आला. बरं, आता आपल्याला हे सगळं ओझं घेऊन फिरायची सवय, ऑफिसातलं घरी, घरचं ऑफिसात. तो घरी ते ओझं घेऊन आला आणि घरी नेमके त्या दिवशी सासू सासरे आले होते, म्हणजे बायकोचे आईवडील आले होते. आणि हा आपला जाऊन आपले कपडे बिपडे बदलून कॉटवर पडला. आणून दिलेला चहा गार होता तरी तसाच पिला, पडून राहिला. त्या दिवशी त्यांचा मुक्काम झाला. सकाळी उठून त्यांना कुठे डॉक्टरकडे जायचं म्हणून ते गेले आणि तसेच तिकडून गावी गेले. बायकोला काय वाटलं, तुम्हाला काय अंदाज आहे, काय वाटलं असेल? सगळ्यांचं उत्तर बरोबर हेच येणार, माझे आई वडील आलेलं आवडलं नाही, त्याच्यामुळं हा गप्प होता. आता त्यांनी पण आल्यावर सांगितलं नाही की असं झालं ऑफिसमध्ये, हिने त्याला काय विचार नाही. मनात काय म्हणणार, आता तुझी येऊ दे, त्यांना कसं पळून लावायचं मी बघते. सांगण्याचा हेतू नीट लक्षात घ्या तुम्ही. गैरसमज ताबडतोब निराकरण करा त्याचं, जास्त हे ठेवू नका. आणि दुसरी गोष्ट, समाधानी, मगाशी आम्ही गप्पा मारत असताना ही मंडळी आता जे समोर बसले त्यांना मी सांगितलं, ते हॅपीनेस इंडेक्स जो आहे आपला, त्याच्यामध्ये 146 देशांचा सर्वे झाला. भारताचा क्रमांक 136वा आहे. आपण गप्पा मारतो कसल्या मोठ्या, अगदी आम्ही विश्वगुरू होणार वगैरे वगैरे, आम्ही महासत्ता होणार, सगळ्यात जास्त संत ह्या देशात झाले, सगळ्यात देवाचे अवतार ह्या देशात झाले. आपण काय शिकतो त्यातून, त्या कथातून आपण काय शिकतोय का? माणसातून देव घडतो आणि आपण बोलताना म्हणतो देव माणूस होतो. तुकाराम महाराजांचंच वचन आहे, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. म्हणजे काय, अहंकार वजा झाला की उरला देवच. पण असं वागता येते का आपल्याला? नाही करता येत आपल्याला. मग आपला 136वा क्रमांक का जातोय? आता तुम्ही म्हणाल माणसातून कसा देव होतो, त्याचं उदाहरण सांगतो. कृष्णाला काय मानता तुम्ही? भगवान श्रीकृष्णाला कोण आहे तो? देव आहे का माणूस आहे? काय वाटतं तुम्हाला, कोण आहे तो? देव आहे तो. देव, कृष्ण देव आहे. कृष्णाचे आई वडील कोण आहेत? मानव आहेत. ज्या आत्याने सांभाळलं ती आत्याचा नवरा म्हणजे यशोदानंद, ते कोण आहेत? मानव आहेत. आणि मामा, एकाच फॅमिलीत इतका घोळ कसा काय बाबा? भाचा देव, मामा राक्षस आणि आई वडील माणसं, हे काय प्रकार आहे? म्हणजे देव कर्माने होतो. आपण आपल्याला उपयोगी पडणाऱ्या माणसाला म्हणतो, आपण आपल्या उपयोगी पडणाऱ्या माणसाला काय म्हणतो? देव माणसासारखा भेटला हो, पोरीचं लग्न जमलं आणि ते म्हणलं आहेत माझ्याकडे पैसे, देऊ का तुम्हाला काय लागणार असलं, तुम्हाला जमेल तेव्हा द्या. देवासारखा धावून आला, नवे नवे देवच आला, फक्त त्याच्या रूपाने आला. हा फरक लक्षात घ्या. म्हणून आपण तसं म्हणतो. त्यामुळं देव होणं हे माणसातच अवलंबून आहे. आणि समाधानी राहायला शिका, सॅटिस्फाईड, आनंदी राहायला शिका. काय झालंय, हाव आणि 10व्या कात्रीत आपण सापडलोय, अक्षरशः कात्रीत सापडलो. म्हणजे कधी तुमच्यापैकी जर मी तुम्हाला आता प्रश्न विचारला की किती पैसे असल्यावर तुम्हाला वाटेल की आता पास झालं, कोण आहे असं सांगेल? हात वर करेल मला की एवढी रक्कम, एवढी अमाऊंट झाल्यावर मी इथनं पुढं काही करणार नाही, बस ह्या दिवशी मी मी इथनं पुढं काहीच काम करणार नाही, असं कोण आहे आता इथं? एक सुद्धा सापडणार नाही, एक सुद्धा नाही. अगदी आत्ता 70 75 असले तरी म्हणतील बरोबर आहे तुम्ही म्हणता, पण जरा नातीचं लग्न होऊ द्या, हां मग तिथनं पुढं मोकळाच आहे. हे कधी मोकळं होणं हा प्रकार नाही. संपत्तीला कुठलीही सीमारेषा नाही की इथं मी थांबा म्हणतोय का? नाही, थांबायचं नाही आहे. पण एक लक्षात घ्यायचं, लाईफ इज टू शॉर्ट. आयुष्याचा काहीही भरोसा नाही. मी असं म्हणू शकतो का की उद्या मला समजा कुणाचा तुमच्यापैकी फोन आला की आम्हाला लेक्चर आवडलं, तर मी फोन घ्यायला नक्की असेन असं मला देता येईल गॅरंटी? कुणालाच देता येत नाही आपल्यापैकी. मग इतकं बेभरोशाचं असताना सुद्धा किती आनंदात जगलं पाहिजे हे कळलं पाहिजे आपल्याला. एकनाथ महाराजांच्याकडे पैठणमध्ये एक बाई आपल्या नवऱ्याला घेऊन आली होती, चांगला व्यापारी होता. म्हणले ह्यांना जरा 2 गोष्टी सांगा, तुम्ही सगळ्याला सांगता, हे नाही सांगा. म्हणजे काय, सारखे भांडतात, घरात भांडणं, त्या देणेकरी का काय असतात ना, ते व्यापार म्हणल्यावर ते कस्टमर सप्लाय सगळ्याशी भांडणं, सारखं कटकटीच. म्हणे ह्यांना जरा शांत राहायला सांगा. आता एकनाथ महाराज हुशार होते, ते म्हणले आता सांगितलं असतं, पण काय आता ह्यांचे 2च आठवडे राहिले, आता किती त्याची अंमलबजावणी तरी किती करणार, टिकणार तरी किती दिवस, आता सांगून तरी काय उपयोग? कारण आयुष्यात 2 आठवडे राहिले. दोघे हादरले, एकमेकांकडे बघून रडायला लागले दोघं. ते कसं होणार आपलं? आता जा म्हणले तुम्ही, आता मला दुसरं काम आहे, परत बघू आपण. मग गेल्यानंतर मध्ये 10-12 दिवस राहिले घरी आणि 2 दिवस शिल्लक असताना आले आणि त्या बाईने हात जोडले महाराजांच्या पुढे. म्हणले काहीतरी करा की, आता एवढं तुम्ही देवाचं करताय, एवढे मोठे संत आहे, जरा वाढवा की यांचं आयुष्य वाढवा. म्हणले का? 10-12 दिवस झालं लय चांगले वागतात, म्हणजे इतके चांगले देवासारखे वागतात. अहो कुणाला 1 नाही 2 नाही, शांत झटता जेवत नाही.
मग महाराज म्हणले बसा आता तुम्हाला सांगतो मी. म्हणले काय असतं, आम्ही लोक आहे ना देवाचे भक्त, आम्ही सगळी पुढची रिझर्वेशन आधीच करून ठेवलेली असतात आणि ह्या प्रवासाची आम्हाला पूर्ण कल्पना असते. त्यामुळं दिवसभर रामाचं स्मरण करत असलो तरी एकदा तरी आम्ही यमाचं स्मरण करतो की आपल्याला एक दिवस जायचं आहे, आणि त्यामुळे आम्ही नीट वागत असतो. आणि तुम्ही काय करता, तुम्ही अमरपट्टा घेऊन आल्यासारखे वागता. आता तुम्हाला सांगतो की 2 दिवस वगैरे राहिलेले नाही, ते भरपूर जगणार आहेत. फक्त त्यांना म्हणले की आता पलटी मारू नका परत. अरे अजून 25 वर्ष राहिलेत म्हणलं आता गोळ घालायला हरकत नाही, असं नको.